वीरांचा वीर सूर्यपुत्र. कर्णाची तेजस्वी कवचकुंडले पाहताच कुंतीला अश्वनदीत सोडून दिलेल्या आपल्या प्रथम पुत्राची आठवण झाली. तेव्हा ती आपल्या पुत्राला म्हणाली होती, बरीच वर्ष उलटल्यानंतर भविष्यकाळात मी तुला पाहीन. तुझ्या तेजस्वी कवचकुंडलावरून मी तुला ओळखीन. तिच्या मनात आता विचारांचं वादळ सुरू झालं. हा तर सूर्यपुत्र कर्ण. जणू आपल्या पित्याचे रूप घेऊनच तो सर्वांना जाळायला तिथे आला होता. कित्येक वर्ष माझ्या मनाचा एक कोपरा त्याच्यासाठी अश्रू ढाळत होता. माझ्या आणि त्याच्यामध्ये केवळ एक झिरमिरीत पडदा होता, परंतु ओलांडायला अतिशय अवघड. एका मातेला तिच्या पुत्रापासून दूर ठेवणारा पडदा, समाजाचा पडदा, राजकुलाचा पडदा, प्रतिष्ठेचा पडदा आणि सामाजिक संकेताचा पडदा. हा पडदा फाडून मी आवेगाने पुढे जाऊन जर त्याला बिलगले तर काय झालं असतं? कर्ण मला बिलगला असता का? मी तुझी माता आहे म्हणून त्याला सांगितलं तर? पण कोणाला पटेल ते? पतिनिधन आणि वनवास यामुळे राजमाता कुंतीला वेड लागलं असं सगळ्यांना वाटेल. सर्वांचे डोळे दिपवून टाकणारा लक्षवेध ज्येष्ठ पांडव कर्णाने केला, पण मानाची नीलकमलांची माला मात्र अर्जुनच्या गळ्यात पडली. कर्णाने दंड थोपटून अर्जुनला द्वंद्वयुद्धाचं आव्हान दिलं. द्वंद्व म्हणजे विजय किंवा मरण. आज दोन सख्खे भाऊ अज्ञानामुळे एकमेकांविरुद्ध एकमेकांचा जीव घेण्यासाठी उभे राहिले होते, आणि तेही आपल्या मातेला समोर साक्षी ठेवून. दैव बलवत्तर म्हणून कर्णाचा पालन केलेला पिता अधिरथ योग्य वेळी चौथऱ्यावर आला. नाहीतर काय घडलं असतं आज? दोघांपैकी एकाचा अंत झाला असता, तेही त्यांच्या मातेच्या पुढ्यात, आणि तो प्रेक्षकगणांनी टाळ्या वाजवत आणि आरोळ्या मारत पाहिला असता. कर्ण एका सारथ्याचा मुलगा आहे हे कळता क्षणीच सर्वांनी त्याला टोचून घेतलं. साक्षात सूर्यपुत्रावर क्षुद्र किडे थुंकू लागले. लहान भीमानेही अज्ञानाने आपल्या ज्येष्ठ भावाला कुलाला शोभणारा आसूड हातात घे असा विषारी बागबान सोडला होता. मी आत्ताच ओरडून सर्वांना सांगते, हो, कर्ण माझा पुत्र आहे, ज्येष्ठ पांडव. मी कुंती त्याची माता, पण त्याने त्याचा मानसन्मान वाढेल का? उलट राजकुमारी कुंतीचा विवाहापूर्वीचा अनौरस पुत्र म्हणून त्याचा अपमानच केला जाईल. आता तरी सर्वच लोक त्याला कर्माने ओळखत आहेत, पण सत्य कळल्यानंतर त्याला स्वतःच्या नजरेलाही नजर देता येणार नाही. आणि त्याचे इतर भाऊ, त्यांचं काय? आधीच त्यांच्या जन्माविषयी अफवा पसरवल्या जात आहेत, त्यात आणखीन भर पडेल. पांडवांना परत वनवास भोगावा लागेल, आणि समाज मला कदाचित कर्णालाही कुरवाळू देणार नाही. माझ्या पुत्रा कर्णा, मी तुझा 2 वेळा त्याग केला आहे. एकदा तू जन्मलास त्यावेळी, आणि आता आखाड्यात. दुर्दैवी पुत्रा, मी माझं जीवन क्रूर काळाच्या हाती सोपवलं आहे, आणि तुझं जीवन तुझ्या पित्याच्या हाती. आज तुला मान दिला आहे, पण ज्याने तुझ्या अनुजांचा वेळोवेळी अपमान केला होता, ज्या बंधूंनी तुझे चरणस्पर्श करायला हवेत, तेच बंधू आज तुझी अवहेलना करत आहेत. अर्थात तो त्यांचा दोष नाही. दोष असेलच तर तो माझा आहे आणि परिस्थितीचा. पण या सर्वांपेक्षा आता माझ्या मनात भीतीचा गोळा उठला आहे, तो दुर्योधनामुळे. त्यानं आपल्या घाऱ्या डोळ्यांचं जाळं पद्धतशीर असं कुटीलपणानं तुझ्यावर बरोबर टाकलं आहे. किती कौशल्यानं दुर्योधनानं तुला आज आपल्या अधीन करून घेतलं आहे. खरंच काय होणार आहे दुर्योधनाच्या हातात कर्णाचं? मनामधील विचारांचं वादळ सहन न होऊन कुंती मूर्छित झाली. हे कळता क्षणीच गळ्यातील माळा
फेकून देऊन अर्जुन राजस्त्रियांच्या डेऱ्याकडे धावला. दुर्योधन सर्व हस्तिनापूरवासियांना म्हणाला, लक्षात ठेवा, कर्ण हा अंगराज आहे, राजपुत्र दुर्योधनाचा मित्र. त्याला सारथ्याचा पुत्र म्हणून हिणवणाऱ्या प्रत्येकाला पायाखाली मी रगडून टाकेन. आजच्या स्पर्धा इथेच संपल्या आहेत. सर्व नगरजन परत जाऊ लागले तेव्हा त्यांच्या पायाखाली ती अजिंक्यपदाची नीलकमलांची माला धुळीत मिळू लागली. कर्णाने प्रेमाने दुर्योधनाला मिठी मारली आणि म्हणाला, मित्रा, मी कर्ण तुला वचन देतो की ज्या मेरू पर्वताच्या धैर्याने आज तू मला सावरलंस, त्याच धैर्याने हा कर्ण आजन्म तुझ्या पाठीशी उभा राहील. प्राण गेला तरी कधीही मागे परतणार नाही. सूर्यास्त झाला होता. दिवसाच्या शेवटी सर्वजण दुर्योधन आणि कर्ण यांच्या मैत्रीविषयी बोलत होते. अर्जुनचे पराक्रम आता सर्वांनाच शिळे वाटू लागले होते.